काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची सरंजामशाही वागणुकीचा नमुना समोर आलाय। अकोल्यात कार्यकर्त्यांकडून नाना पटोलेंनी पाय धुवून घेतल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी विरोधक आणि मित्र पक्षांनी नानांवर टीका केली आहे, तर नानांनी या घटनेचं तोकडं समर्थन केलंय। काँग्रेस कार्यकर्त्याने धुतले नाना पटोलेंचे पाय। नाना पटोलेंवर सरंजामशाहीचा आरोप। नाना पटोलेंकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न। कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणारे नाना पटोले पहा। लोकसभा निवडणुकीत थोडं यश काय मिळालं, काँग्रेस नेते पुन्हा त्यांच्या जुन्या मानसिकतेत गेले की काय अशी चर्चा सुरू झाली। अकोल्यातल्या वडेगावात एका कार्यक्रमासाठी गेलेल्या नाना पटोलेंची पायी दिंडी चालल्यानं पायाला चिखल लागला। हा चिखल धुण्यासाठी एका कार्यकर्त्याला कामाला लावलं। झालेल्या प्रकारावरून नाना पटोलेंवर सरंजामशाहीचा आरोप होऊ लागला। ही काँग्रेसची संस्कृती आहे। अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये असे अनेक घटना झालेल्या आहेत। म्हणजे पार दासराव देशमुखापासून सगळ्यांनी या पद्धतीने केलेलं आहे आणि काही नवीन नाही आहे। ही काँग्रेसची संस्कृती आहे। काँग्रेसच्या नेत्यांना अशाच पद्धतीने वागवलं जातं। नाना पटोलेंनी स्वतःचे पाय धुवून घेणे हा लोकशाहीचा अपमान असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला। कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणं हा पहिला प्रकार मी काल पालखी सोहळ्याच्या निमित्तानं बघितला। ही अत्यंत संतापजनक घटना आहे। नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणे, मला असं वाटतं हा लोकशाहीचा आणि त्या कार्यकर्त्याचा अपमान आहे। नाना पटोलेंनी पाय धुवून घेतल्याच्या घटनेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही नानांना टोला लगावला। लोकसभेच्या यशानंतर नाना पटोले आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे पाय धुताना दिसते। चांगली गोष्ट आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटत असेल त्यांचे पाय धुवायला पाहिजे, धुवू द्या। नाना पटोलेंनी या प्रकरणी भलताच दावा केलाय। कार्यकर्ता पाणी टाकत होता, आपण पाय धुत होतो असा दावा नानांनी केला। त्यांनी सांगितलंय कालची घटना जी झालेली आहे मी काही लपवतो थोडी आहे। वरतून कार्यकर्ता पाणी टाकत आहे, मी आता नळ नाहीत ना, हर घर में नल हर घर में जल, ते नाही आहे ना, नाही तर नळाचं पाणी घेतलं असतं मी। जी जनता 13 खासदार निवडून देऊ शकते, ती जनता पुन्हा काँग्रेसला शून्यावरही नेऊ शकते। एका निवडणुकीतल्या थोड्याशा यशानं नानांना आकाश ठेंगणं झालं असेल, पण नानांनी अशा वागण्यांचं लंगडं समर्थन केलं तर जनता त्यांना पुन्हा जमिनीवर आणेल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।